तुमच्या क्लिनिकमध्ये समजा एखादा पेशंट आला, तर त्याला तुम्ही ऑपरेशनच करावं लागेल, हे कुठल्या सिव्हिअर केसेसमध्ये सजेस्ट करता? त्या म्हातारी लोकं म्हणतात बघा, एकदा पुढे गेला की परत माणूस मागे येत नाही आयुष्यात. म्हणजे ती बाई असो, बाटली असो किंवा कुठलंही व्यसन असो किंवा खेळ. जुगार असो. तर कुठलीही गोष्ट आयुष्यात पुढे गेली ना, ती मागे येत नाही. पण हां, मागं असेल, ती गोष्ट पुढे आणता येते. हे हां. मणक्याच्या बाबतीतही असंच आहे. ओके. बऱ्याच वेळा काही पेशंटचा जो फॅसेट आहे हां. तो फॅसेट तुटतो आणि त्याच्यामुळे तो मणका हा पुढे येतो आणि पुढे आल्यामुळे पेशंटच्या तळपायाला आगाग होते. ओके. जिथे पेशंटच्या तळपायाला आगाग आहे, जिथे पेशंटचा मणका हा अनस्टेबल आहे. हं. अनस्टेबल म्हणजे पुढे वाकला की तो मणका पुढे जातोय, मागे आला की परत मागे येतोय. कंटिन्युअस मूव्हमेंटमध्ये तो पुढे मागे करण्याची त्याची मूव्हमेंट असेल, त्याला आम्ही म्हणतो अनस्टेबल सेगमेंट विथ एंट्रोलिस्थेसिस. हां. अशा केसेसमध्ये आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो. पण ज्यांचं रिट्रोलिस्थेसिस झालंय, मणका मागे आलाय, हां. तर तो 100 नाही लाख% बरा होतो. ओके. ज्याच्यामध्ये गादी बाहेर आली आहे, ज्याची नस दबलेली आहे, ती पूर्णपणे बरी होते. ओके. परंतु की मणका पुढे गेला, तर त्याला ऑपरेशनच लागतं.